विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या अपेक्षा शिखरावून नेऊन ठेवलेल्या या सरकारने आज जो अर्थसंकल्प मांडला तो पूर्णपणाने निराशाजनक आहे। लोकांच्या तोंडाला पानं पुसणारा आहे। केवळ घोषणा करणं हा एकमेव उद्देश त्याच्यामध्ये त्या निमित्ताने दिसतो। मी पहिलं अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट पाहिली की नवीन नवीन योजना केल्या असं दाखवल्यात। या सर्व योजना जुन्या आहेत, फक्त त्यांना नवीन नाव देण्याचा केविलवाणा प्रयत्न या नव्या सरकारने केलेला आहे। सावकारांनी महाराष्ट्रातल्या तमाम सावकारांना खुश करण्यासाठी दिलेलं बजेट आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याचा उल्लेख असायला हवा होता त्याचा साधा उल्लेखही नाही, कामगारांचा उल्लेख नाही, शेतकऱ्यांचा उल्लेख नाही। नेमका उल्लेख कोणाचा आहे? आणि सर्वात गोंधळाची परिस्थिती आहे की प्रत्येक योजना जाहीर करताना त्यांनी ती डिस्ट्रिक्ट म्हणजे डीपीटीसीच्या माध्यमातून जाहीर केली आहे। म्हणजे याच्यापुढे डीपीटीसीचा फंड आकर्षणार, ज्या योजना डीपीटीसीच्या माध्यमातून गरीब ग्रामीण जनतेसाठी जातात त्याला कट लागणार आणि यांची राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून यांच्या योजना अंमलात येणार। याच्यात ग्रामीण विभागाचे प्रचंड नुकसान होणार आहे। पूर्ण कोकणपट्टीसाठी फक्त 20 कोटी रुपये म्हणजे ही अख्ख्या कोकणाचा झालेला अपमान आहे। आणि त्यामुळे विकासाचा कुठलाही उल्लेख नसलेला दिशाहीन प्रश्नचिन्हांकित अर्थसंकल्प, एवढीच या अर्थसंकल्पाची नोंद करावी लागेल। हा महाराष्ट्राला फसवणारा अर्थसंकल्प आहे। ना मुंबई, ना ठाणा, ना MMR रिजन, कशाचाही कुठेही कसलाही उल्लेख नाही। आणि त्यामुळे मी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या एका मोठ्या सावकाराने महाराष्ट्रातल्या सर्व सावकारांसाठी दिलेला हा अर्थसंकल्प आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।